सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं वातावरण बघताना हे लज्जास्पद वाटतंय की आपण मराठीसाठी लढा देतोय आणि मराठीसाठी रस्त्यावर उतरायला मराठीच नाही. आणि दुसरी दुर्दैवाची गोष्ट ही की मराठीसाठी म्हणजे आपल्याच मातृभूमीवरती, आपल्याच जन्मभूमीवरती आपल्यालाच मराठीसाठी भांडावं लागतंय, आपल्याच गोष्टीसाठी, आपल्याच हक्कासाठी इथे आपल्याला लढा द्यावा लागतोय. ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि तिसरं म्हणजे ह्या सगळ्याला कारणीभूत आपला मराठी माणूस आहे. ह्याचा सगळ्यांनी पहिला सर्वप्रथम विचार करावा, कारण की हे दृश्य बघतानाच कळतंय की ह्याला कारणीभूत आपला मराठी माणूस आहे. मराठी माणूस या करण्यासाठी, कारण की तुम्ही जर बघाल परप्रांतीय हे प्रत्येक ठिकाणी, आज जर इथे जैन मारवाडी असली असते, त्यांची काय सभा असली असती तर हा पूर्ण हे पटांगण जे आहे ते भरलं असतं. पण आपला मराठी माणूस जो आहे तो एकमेकांना साथ देत नाही. पहिल्यापासून म्हणजे पूर्वजांपासून हे चालत आलेलं आहे की आपण एकमेकांचे पाय खेचत आलो. तर आपल्याला हे पाय खेचणं आत्ता ह्या क्षणाला बंद करावं लागेल. कारण की हे जर आपण पाय खेचत राहिलो असंच एकमेकांचे तर आपण कधीच पुढे जाणार नाही आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाही. कोळी विषयावरती मला इथे थोडं संभाषण करायचं होतं, कारण की आता त्यांनी त्यांच्याकडची गोष्ट सांगितल्या, पण इकडे पण हीच परिस्थिती आहे. जे आपले कोळी बांधव आहेत, इकडे जे मार्केट्स आहेत, खूप मोठे मोठे मार्केट आहे, क्रांटोर मार्केट आहे, ताडदेव मार्केट आहे, तर ह्या आणि अजून मालाडला असे संपूर्ण मुंबईत बरेच मोठे मोठे मार्केट आहेत. पुनर्वसनाच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली आपल्या चाळीमधून पुनर्वसन करायचं म्हणून आपलीच घरं घेतात आणि आपल्या घरातून आपल्याला तुम्हाला इथे जागा नाही, तुम्हाला दुसरीकडे जागा आहे. बरोबर आहे. तर मग मराठी माणूस का आपण उठत नाहीये, का रस्त्यावर उतरत नाहीये? म्हणजे एक दोघं जण बोलतात, एक दोघांनी काहीच होणार नाहीये. विकासाच्या नावाखाली हे जे धंदे चालले आहेत आणि हेच बरोबर आपल्या कोळी बांधवांबरोबर होतं. म्हणजे जसं आपल्याला घरं नाकारली जात आहेत, आपली भाषा नाकारली जाते आणि आपल्याला नोकऱ्या नाकारल्या जात आहेत, तसंच आता हा घाव जो आहे हा कोळी बांधवावरती आलेला आहे. म्हणजे जे आपल्या पूर्वीपासून जो त्यांचा व्यवसाय आहे कोळी बांधवांचा, तो व्यवसायावरून त्यांना जर हकललं तर ते काय करणार? त्यांना तुम्ही नोकऱ्या देणार आहेत का? सरकार त्यांना नोकरी देणार आहे का? त्यांच्या मुलाबाळांना पोषणार आहे का? जर हे कोळी बांधव आपले जो मूळ आहे मराठीचा, ते सर्वप्रथम ते ह्या इकडे जे प्रस्थापित झाले आहेत त्यांच्या मुळावरती घाव घालतायत, त्यांना जागा देत नाहीये, पुनर्वसनाच्या नावाखाली जर त्यांचा रिडेव्हलपमेंट करताना त्यांच्यासाठी विचार करत नाहीये, तिथे त्यांना कुठलाही व्यवसाय करण्यासाठी, बरं पुनर्वसनासाठी त्यांना तिथून हकलल्यानंतर ते त्यांचा व्यवसाय करणं तर बंद करणार नाही, ते त्यांचा व्यवसाय तर करणार ना. तर ते जेव्हा त्यांचा थोडाफार व्यवसाय करण्यासाठी जो छोटा मोठा त्यांचा जो मच्छीचा जो धंदा आहे, जो व्यवसाय आहे, तो घेऊन बसतात, तर त्या जिथे मागे इमारती आहेत, जिथे गुजराती, मारवाडी, जैन लोक राहतात, त्यांनी तिथे बसू नये म्हणून त्यांच्या अंगावर गटाराचं पाणी फेकायचं, त्यांच्या अंगावर कचरा, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय. मी गिरगावात राहते आणि आत्ता सगळे जागरूक झाले आहेत. हा लढा जो आहे मराठीचा, हा आम्ही जवळजवळ 9-10 वर्ष झाली आम्ही देतोय. वेळेला आपण उठून नाही, म्हणजे जागे नाही झालो, रागाने आपण उठलो नाही, म्हणून ही आता परिस्थिती आपल्यावरती आली आहे की आपल्याला असे मेळावे घ्यावे लागतात आणि आपल्याला फाईट करावी लागते या सगळ्या गोष्टीसाठी. सर्वप्रथम हा मुद्दा आम्ही ग्रेवकर टीमने ठेवला सगळीकडे की हे जे घरं नाकारतात आपल्याला, त्यांच्यावरती परत आपल्याला नोकऱ्या नाकारतात, आपली भाषा नाकारतात, आपल्याला मारहाण करतात, या सगळ्या गोष्टीवरती आत्ता येणाऱ्या अधिवेशनामध्ये ॲट्रॉसिटी सारखा कायदा ह्या आपल्या सरकारने करावा अशी आपली मागणी. आपण तर पत्रव्यवहार केलेलाच आहे. सांगू इच्छिते, तुम्ही बसलेल्यांना पण सगळ्यांना सांगू इच्छिते की पत्रव्यवहार करा. आपले जे सीएम आहेत त्यांना पत्रव्यवहार करा, त्यांना मेल करा. CC मध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जेवढे पण आपले नेते आहेत त्या सगळ्यांना ठेवा आणि सांगा की या अधिवेशनात हा कायदा झालाच पाहिजे. कारण काही फरक पडत नाही. म्हणजे उद्या सकाळी तुम्ही जरी आम्हाला साथ नाही दिली तरी आम्ही गिरगावकर हा लढा आम्ही कायम लढतच राहणार. कारण की आपले जे भगतसिंग आहेत, राजगुरू आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, ह्यांनी पण हा लढा म्हणजे हे क्रांती त्यांनी तिथे घडवली म्हणून आपण आज जगू शकतोय, आपण आज हे दिवस बघू शकतोय. आता जर आपण नाही उतरलो, आता जर आपण क्रांती नाही केली तर पुढे जाऊन आपण आपल्या पिढीला तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही आणि आपली पिढी एकदम नाहीशी होऊन जाईल. म्हणजे कारण की इकडे मुंबईमध्ये आपल्याला ते ठाव देणार नाही. ते जैन, मारवाडी, गुजराती, मराठी आम्ही सगळे एकत्र व्यवस्थित राहतो. सगळेजण एकमेकांच्या घरी जायचे, जे सण आहेत साजरे करायचे. पण आत्ताच ही परिस्थिती का आली आहे? कारण की त्यावेळेला ते थोडं जेव्हा सुरू झालं सहन कर झालो, हाच आपला प्रॉब्लेम आहे. आणि आताही आपण सहनच करतोय. आता खरं रस्त्यावर उतरायचा लढा देण्याचा हा वेळ आलेला आहे, ही वेळ आलेली आहे आणि ही आपल्याला द्यावी लागेल. आपले राजकारणी जे आहेत, म्हणजे आता मी पिक्चरमध्ये सर्रास बघते की बिहार आणि UP मध्ये
सत्तेसाठी एकमेकांचे खून करतात, एकमेकांच्या धर्माविषयी एकमेकांना चढवतात. हे तिकडे मी मूवीमध्ये बघते, पिक्चरमध्ये बघितले, पण इकडे आता मला असं वाटतं आपल्या मुंबईमध्ये हेच चालू झालेलं आहे. म्हणजे सत्तेसाठी राजकारणी, सगळे एकूण एक राजकारणी, मी कुठल्याही पक्षाबद्दल बोलणार नाही, सगळेजण आपलाच विचार करतात. मराठीचा विचार कोणीही करत नाही. संपूर्ण भारतात, संपूर्ण हिंदुस्थानात हिंदू सुरक्षित आहे, पण आपल्याकडे मराठी हिंदू मराठी पण हिंदूच आहेत ना, ते सुरक्षित नाही आहेत. त्याच्यासाठी काय करताय ह्याचा विचार राजकारण्यांनी करावा. तुमच्या माध्यमातून मला असं वाटतं की तिथपर्यंत. आणि मी तर तुम्हाला सगळ्यांना आग्रहच करेन, ही सभा होईल तर लगेचच पत्रव्यवहार करा की येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा अॅट्रॉसिटी सारखा कायदा झालाच पाहिजे. आपल्याविषयी, आपल्या मराठीविषयी जे काही लोक प्रॉब्लेम क्रिएट करतायत त्यांच्या अगेन्स्ट हा कायदा झालाच पाहिजे. सांगायचं का बाकी सगळ्यांना सगळं माहिती आहे, तर मला अजून बाकीच्यांना पण बोलण्याचा चान्स दिला पाहिजे की आपण इकडे थोडंसं आपला सहभाग द्यावा, म्हणून आम्ही आलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.